बाप्पा अजून थोडे दिवस थांब ना, असं मी रडून रडून बाप्पाला पूर्ण दिवस बोलले, तरी पण बाप्पा त्यांच्या घरी चालले. मला इतकं जास्त मला रडायला येत होतं ना बाप्पा चाललेले तेव्हा. पण मला कोणीतरी बोललं होतं, जितक्या आनंदाने आपण आपल्या बाप्पाचं आगमन करतो ना, तितक्याच आनंदाने आपल्याला आपल्या बाप्पाला निरोप द्यावा लागतो. पण आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देणं इतकं सोपं नसतं बरं. पूर्ण घरभर बाप्पाचा आशीर्वाद घेतला, नाचत गाजत बाप्पाला घेऊन निघालो. आणि आमच्या घरचे बाप्पा आणि मंडळाचे बाप्पा सोबत जातात. असं अजिबात नाहीये की फक्त आपण दुःखी असतो आपला बाप्पा आपल्याला सोडून जाणार म्हणून, तर बाप्पा पण दुःखी असतो. आणि असं पण अजिबात नाहीये की फक्त माणसं देवाची भक्ती करतात, माणसांपेक्षा जास्त प्राणी देवाची भक्ती करतात. आणि त्याचं उदाहरण तुमच्या समोर. आणि मग सगळ्यांनी एकत्र येऊन बाप्पाची आरती घेतली आणि त्यानंतर बाप्पाला सगळे मिळून सॉरी बोललो. बाप्पा आमच्याकडून काय चुकी झाली असेल तर आम्हाला लहान समजून माफ कर. हे तर आपण माणसांनी जातीवाद केलाय, नाही तर बाप्पासाठी तर सगळे समानच आहेत. माणसाला समजलं पाहिजे. आणि मग सगळ्यांनी एकत्र येऊन बाप्पावरती फुलांचा वर्षाव केला आणि तड 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 फटाके वाजवले आणि ढम 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 ढोल वाजवला. आणि त्यानंतर असं बोलता बोलता कधी विसर्जन करायची वेळ आली काय समजलंच नाही. आणि जेव्हा आपण शेवटची आरती घेतो ना, तेव्हा इतकं जास्त रडायला येतं ना की असं वाटतं की परत आपण बाप्पाला घेऊन आपल्या घरी जाऊ. पण ये तो होणे से रहा. घरच्या बाप्पाला तर निरोप दिला, आता आपल्या मंडळाच्या राजाला निरोप देण्याची वेळ. बाप्पा तू आमची अजिबात काळजी करू नको, आम्ही एकदम शहाण्या बाळासारखं राहू, तू फक्त तुझी काळजी आणि पुढच्या वर्षी मात्र लवकर परत ये. आणि जाता जाता पण आपला बाप्पा आपल्याला आशीर्वाद देऊन गेला, पण घराला मात्र घर पण राहिलं नाही. बाप्पा त्यांच्या घरी गेल्यानंतर आपल्याला आपल्या घरी जाऊ वाटत. बोला गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.